आदित्य रानूबाईची कहाणी ऐका. आदित्य रानूबाईची कहाणी. आटपाट नगर होते. त्यात आपला एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य फुलं दुर्वा संबंधी आणण्यासाठी रानात जात असे. तिथे देवकन्या नागकन्या वसा वसत. ग बायकांनो, कशाचा तो वसा मला सांगा, असं ब्राह्मणाने विचारलं. तुला रे वसा हवा, कशाला हवा? उचशील मागशील, घेतला वसा टाकून देशील, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही, असं ब्राह्मणाने उत्तर दिलं. तेव्हा त्या कन्या म्हणाल्या, श्रावण मास येईल त्याच्या पहिल्या आदितवारी मुकाट्याने उठावे, सुचिर वस्त्र स्नान करावे, आद्रोदक पाणी आणावे, नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाने रानूबाई काढावी, 6 रेषांचे मंडळ करावे, 6 सुतांचा धातू काढावा, त्यात 6 गाठी द्याव्या, ताजं फूल वाहावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेंडा, दशकांदांचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागे सप्ततीस पूर्ण करावं, संपूर्णास काय करावं, गुळाच्या पोळ्या, बटव्याची खीर, लोण, कडे, तूप मेहून जेवू सांगावं, असली तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळेसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. तसा त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीचे ब्राह्मणास बोलावू धाडवलं. जाते वेळेस ब्राह्मण भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं की भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथं द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा काय द्यावा? ते मुली त्यास दासी कराल, बाटकी कराल. दासी करीत नाही, बाटकी करीत नाही. राजाची राणी करू. मार्गशिराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एका राजाच्या घरी दिली व दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला व 12 वर्षांनी ब्राह्मण समाचारास निघाला. राजाच्या घरी आला. लेकीने बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा, गुळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करवायची आहे, तू ती ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्यास जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून तसाच निघाला व प्रधानाच्या घरी आला. तिनं पाहिलं आपला बाप तसाच. तिनं बसायला पाट दिलं, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करवायची आहे, ती ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली आणि उतरंडीची 6 मोती आणली. 3 बापाच्या हाती दिली, 3 आपण घेतली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. तिने ती चित्तभावे ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी गेला. बायकोने विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला व जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिने आपल्या लेकरांना सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडं जाऊन काही दिलं तर घेऊन या. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासी, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. राणीत जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. तो कसा आला आहे? काय आला आहे? फाटके नेसला आहे, तुटके पांघरले आहे, तळ्याच्या पाळीला उभा आहे. परसदारांना घेऊन या. परसदाराने घेऊन आल्या. नाव माकू घातलं, पितांबर नेसवायस दिला, जेवू खाऊ घातले, कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या. बाबा, ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाट्याने आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायणाच्या माळ्याच्या रूपाने तेथे आला. हाताचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारले, काय रे बाळा? मावशीने काय दिले? दैवाने दिले पण कर्माने नेले. कर्माचे फळ पुढे उभे राहिले. मावशीने दिलं होतं पण सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा व तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेले. नऊ माकू घातलं, काठी पोकरून होन मोहरांनी भरून दिला. बाबा, ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेवर सूर्यनारायण गुरे राखांच्या रूपाने आला व हातीची काठी काढून घेऊन गेला. झालेली गोष्ट आईला सांगितली. ते दैवाने दिले पण ते सर्व कर्माने नेले. पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा उठला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या राणीने नवमाकू घातलं, पितांबर नेसवायला दिले, जेवू खाऊ घातलं, नारळ पोकरून होना मोहरांनी भरून दिला व ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायस विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला. आईने विचारले, काय रे बाबा? मावशीने काय दिले? आई, ग मावशीने दिले पण दुर्दैवाने बुडाले. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीने घरी नेऊन नाव माकू घातलं, पितांबर नेसवायास दिलं, जेवू खाऊ घातलं. त्याला दयाची शिदोरी होना मोहरा
घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारले, काय रे बाबा, मावशीने काय दिले? आई ग, मावशीने दिले, पण दैवाने ते सारे नेले. 5वे आईतवारी आपण उठली. तळ्याच्या बाळी उभी राहिली व दासीनं तिचा निरोप बहिणीस सांगितला. बहिणीने तिलाही परसदारांनी घरी नेले. नाऊ माकू घातली. पटवयस नेसवयस दिली. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी सांगू लागली. काय ग वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, अगं चांडाळणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं आहे राजाच्या घरी. राणीने विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिने वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजाने बोलावून धाडलं, मावशी तुला छत्र आली, चामरं आली, पाईक आले, पाखरं आले. मला रे पापिनीला छत्र कुठली, चामरे कुठली, पाईक कुठले, पाखरे कुठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात ते राजा बोलावू आला. राजा आला तशी घरी जावयास निघाली. एकमेकीला बहिणीला आहेर केले. वाटेत जाऊ लागली तेव्हा तू पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे, पिठारे डांगोरे, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही तपाशी नाही, पण वाटेने एक मुळी विक्या जातो आहे त्याला म्हणाला, व आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीने घेऊन त्याला 3 दिले आणि 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्यांनी ऐकली. त्याची लाकडाची मुळी होती, तिची सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तू रे वसा कशाला उचशील मातशील? घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढे 2ऱ्या मजलीत गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे, पिटारे डांगोरे, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही तपाशी नाही, मळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला हाक मारली आणि आमच्या बाईची कहाणी ऐकतो. तो राणीने 6 मोती घेऊन 3 आपल्या हाती घेतली. 3 माळ्याला दिली व ती राणीने कहाणी मनोभावी सांगितली. ती माळ्याने चित्तभावाने ऐकली. मळ्याचा मळा पिकू लागला व विहिरीला पाणी लागलं. तो म्हणाला, बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, तर वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा असेल ते मला सांगा. राणीने त्याला वसा सांगितला. पुढे 3ऱ्या मजलीत गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपण पाल वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे, पिटारे डांगोरे, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही तपाशी नाही. एक म्हातारी होती. तिचा एक मुलगा वनात गेला होता, एक डोहात बुडाला होता, एक सर्पाने खाल्ला होता. यामुळे चिंता करीत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून काय करू मी? मुलांसाठी रडते आहे. बरे येते. मग ती राणीकडे गेली. राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली व तिने ती चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला, तो आला. सर्पाने खाल्ला, तोही जिवंत झाला. ती म्हणाली, बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, तर वसा घेतल्याचे काय फळ? मग काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने तिला वसा सांगितला व पुढे 4थ्या मजलीस गेली व स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. इतक्यात एक तिला कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे, पिटारे डांगोरे, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही तपाशी नाही, पण काना डोळा मासाचा गोळा, हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यावर होता. तिच्या अंगावर तांबर पाणी ओतले होतं. पालथा होता. तो उताना केला. 6 मोती त्याच्या बिंबीवर ठेवले. 3 आपल्या हाती घेतली व ती राणीने मनोभावीची ती कहाणी सांगितली व त्यानेही ती ऐकली. त्या हातपाय आले. देह दिव्य झाला. म्हणाला, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, तर वसा घेतल्याचे काय फळ? मला वसा काय तो सांगा. मग राणीने ते वसा त्याला सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आले. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळे पाणी तापविले. षड्रस अन्न पक जेवायला केली व सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांना पहिल्या घासाच केस लागला. ते म्हणाले, अगं कोण्या पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य